कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लोटे MIDCत रिएक्टरचा स्फोट, नंदादीप केमिकल्समध्ये मोठी दुर्घटना टळली, घातक रसायन रस्त्यावर उडाले। बेकायदेशीर आणि नियमबाह्य कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अरुण गायकवाड यांचे आमरण उपोषण, नियमबाह्य शुल्क वसुलीचा दावा। मान्सून 2026 साठी कोकण रेल्वे सज्ज, 657 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तैनाती, भूस्खलन रोखण्यासाठी विशेष उपाययोजना। आणि भरत गोगावले पालकमंत्री होणार, 15 ऑगस्टपूर्वी नियुक्तीचा दावा, रायगडच्या राजकारणात नवी चर्चा। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरातील नंदादीप केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज सकाळी रिएक्टरमधील वाढलेल्या दाबामुळे स्फोट सदृश घटना घडली। या घटनेत घातक रसायन कंपनीच्या परिसरासह समोरील सार्वजनिक रस्त्यावर उडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने यावेळी रस्त्यावर किंवा कंपनी बाहेर कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र कंपनी परिसरातील साहित्याचे नुकसान झाले असून प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या एका कारचे देखील नुकसान झाले आहे। घटनेनंतर परिसरात रसायनाचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी कंपनीच्या गेटसमोर निदर्शने करत संताप व्यक्त केला। खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून स्फोटाच्या कारणांची चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे लोटे MIDCतील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आज दुपारी आता 12च्या सुमारास नंदादीप या कंपनीतून फार मोठा ब्लास्टचा आवाज आला आणि तो आवाज अगदी इथे बाजूला शेजारी असलेल्या वाडीत गेला आणि त्याचबरोबर त्या कंपनीतून जो ह्याचं मटेरियल होतं त्याचं गॅस सगळा वाडीत आला आणि तो गॅस एवढा डेंजर आहे, तिथल्या लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळ्यांना त्याचा त्रास झाला। म्हणून वाडीतील काही मंडळी या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं, इथले जे व्यवस्थापन होतं कंपनीचं, त्यांचं असं म्हणणं होतं की तो रिॲक्टरचा ब्लास्ट झाला, प्रेशर जास्त डेव्हलप झाल्यामुळे। पण अशा प्रकारचे यांची झालेली घटना ही काय आज पहिल्यांदा झालेली नाही। अशा घटना वारंवार या कंपनीत झालेल्या आहेत। या कंपनीत अनेक लोकांचे जीवसुद्धा गेलेले आहेत, तरीसुद्धा अद्याप या कंपनीवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि अशा प्रकारचे यांचे रिॲक्टरचे प्रेशर डेव्हलप होऊन कित्येक लोकांचे जीव गेले। त्यामुळं ही घटना नवीन नाही आणि बापट या कंपन्या जे चालवत आहेत त्या बेकायदेशीररित्या चालवत आहेत असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे ह्या अशा चालवणाऱ्या कंपन्यांवरची कारवाई 100% झाली पाहिजे। शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। MPCB असेल, MIDC असेल, फॅक्टरी इन्स्पेक्टर असेल, या कंपन्यांचं तात्काळ लायसन बंद करा, कारण लोकांना मारण्यासाठी ज्यांनी सुपारी घेतली हे आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आज सुद्धा वाडीत लहान मुलं आणि सगळ्या वयोवृद्धांना इथे सुटलेल्या गॅसचा त्रास झाला आहे। का अशा परिस्थितीत कशा कंपन्या या ठिकाणी चालवून यांनी व्यवसाय करावेत? लोकांना जर ठार मारण्यासाठी हे व्यवसाय जर करत असतील तर या कंपन्या बंद झाल्या पाहिजेत आणि या कंपन्या जर बंद होणार नसतील तर आम्ही ग्रामस्थ कुठंतरी उग्रतेचं आंदोलन करू आणि या कंपन्या दगड मारून बंद करू यांना। दुसरा काय आमच्याकडे ऑप्शन नाही आता। त्यामुळे यांनी याकडे काळजीपूर्वक या संस्थाने लक्ष दिलं पाहिजे, शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही कंपनी बंद झाली पाहिजे। आमचं सगळ्यांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ह्या घटना पुढंसुद्धा होणार आहे। सेकंड हँड आणलेले रिॲक्टर, त्यांचे असलेले पाईपलाईन सगळ्या सडून काम करतात हे लोक। इथं सगळ्यांच्या जीवाशी, इथल्या कामगारांच्या पण जीवाशी खेळत आहेत, इथल्या ग्रामस्थांच्या पण जीवाशी खेळत आहेत। त्यामुळे अशा कंपन्या बंद होणं गरजेचं आहे। आमच्या आजच्या ग्रामस्थांची मागणी आहे की ही कंपनी बंद झाली पाहिजे। की बाजूला असलेल्या कंपनीच्या बाजूला दुसरी कंपनी आहे AB माऊरी, त्या ठिकाणी लावलेल्या गाड्या आहेत, त्या वाहनांना सुद्धा त्या काचा गाडीच्या फुटलेल्या आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा ब्लास्ट झाला आहे, म्हणजे रस्त्यावरून जर कोणी ग्रामस्थ किंवा नागरिक जात असतात तर त्याच्यासुद्धा जीविताला या ठिकाणी धोका झाला असता। एवढ्या मोठ्या प्रमाणात हा ब्लास्ट झाला आहे। अत्यंत निष्काळजीपणाप्रमाणे यांनी इथं काम करतायत आणि यांचा हा ब्लास्ट झाला। याचा आवाज बाजूला असलेल्या वसाहतीत फार मोठ्या प्रमाणात आला, त्यामुळे याची तीव्रता खूप मोठी होती। महिला उद्योग मंडळ संचलित प्राथमिक शाळा पराडे रसायनी यांच्या कथित बेकायदेशीर आणि नियमबाह्य कारभाराविरोधात अरुण शांताराम गायकवाड यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग रायगड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले।
गायकवाड यांनी फेब्रुवारी 2024 पासून शिक्षण विभागाकडे सातत्याने तक्रारी आणि पाठपुरावा केल्याचा दावा केला आहे. शासन अनुदानित शाळेत विद्यार्थ्यांकडून फी आणि देणगी आकारली जात असल्याचा तसेच काही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच माहितीच्या प्रती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्वतःची जागा नसताना भाडेकरार नसताना चालते आणि मान्यता देताना शिक्षण विभाग पेपर पडताळल्याशिवाय मान्यता देत नाही. तरीसुद्धा यांनी मान्यता कशी दिली हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, अशा शाळेला यांनी ग्रँड दिली. ग्रँड देताना सुद्धा एकीकडे ग्रँड आले, दुसरीकडे मुलांकडनं वाढीव फी घेतली जाते, डोनेशन घेतले जाते. हा गोड बंगाल काय आहे? ह्या बाबतीत आम्ही गेले 2 ते 2.5 वर्ष शिक्षण विभागाला पत्रव्यवहार केलं आहे. बाबा तुम्ही याच्यावर कारवाई करा. तर यांनी ह्या पत्रांच्याकडे दुर्लक्ष करत आज ही वेळ आम्हाला उपोषणाची आणली. त्याचं मत हेच आहे, आपण विद्यार्थ्यांना नुकसान पाहत नाही आहे. यांनी लाटलेल्या मलईचा आपण विषय करतो. हा भ्रष्टाचार आहे. एक तर मग त्यांनी त्या मुलांचे पैसे वापस व्यवस्थित परत करा, किंवा मग ज्या लोकांना ग्रँड दिले, ग्रँड दिले हे शासनाचे पैसे म्हणजे जनतेचेच पैसे, एक तर ते पैसे वापस करा. दोघांपैकी एक करा. पण दोन्हीकडे तुम्ही मलई देता आणि एकीकडे आता शिक्षण अधिकारी मगाशी येऊन गेला, त्या म्हणतायत का बाबा माझ्याकडे मान्यता रद्द करायचा अधिकार नाही. ठीक आहे, एक्झॅक्टली आपण समजून असेल, तुम्ही ती मान्यता रद्द वरिष्ठांकडे करून घ्या. परंतु बाकी तुमचे अधिकार आहेत त्याचा उपयोग करून तात्काळ त्या मुलांकडनं घेणारी फी थांबवा. जी शाळा जिथं आत्ता भरली ती अनलिगल जागेत भरली ती जागा थांबवा. हे तर करा तुम्ही, पण हे काहीच करत नाही. त्या म्हणतात ते माझ्या हातात नाही आहे, म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहे. महाड MIDCतील विविध प्रश्नांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक कार्यालयावर धडक दिल्यानंतर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. MIDCमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या गेटवरील इंग्रजी नावांचे मराठी नामकरण करण्याबाबत महाड औद्योगिक विभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महाड औद्योगिक कार्यकारी अभियंता DB उईके यांनी या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या नावांचे मराठीकरण करण्याच्या मागणीची अंमलबजावणी कशा पद्धतीने आणि कितपत होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान या निर्णयाबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून पुढील अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांना बाइंडिंग नाही करून, कारण ते स्वतंत्र डिपार्टमेंट. आम्हाला त्यांच्याकडे जायचं पण नाही. MIDC मध्ये तुमच्या परवानगी सगळे कारखाने चालतात. हा की नाही मला सांगा. मी मला तोच, तुम्ही A ला B कडे पाठवताय, B ला C कडे पाठवताय, C ला D कडे. तुमच्या अधिकारात आहे की नाही स्वतंत्र डिपार्टमेंट साहेब? तुमच्या अधिकार त्यांच्या याच्या MIDCच्या कंपन्यात चालणं किंवा न चालणं तुमच्या अधिकारात आहे की नाही? अहो स्वतंत्र काय बोलताय हो? तुमच्या समोर जर तुमच्या आधीत एखादा जर मराठी पाटी लावत नाही तर ती पाटी लागली ही जागा कोणाची तुम्ही साहेब? सांगू नाही शकत. साहेब, ही जागा- मग तेच तर मग बोलताय तेच आम्ही. बोलताय, तुम्हाला दुसरं काय ही बोलताय? जागा कोणाची? MIDCची आहे. मी ऐका असोसिएशनला ना, पत्र देतो. ही जागा MIDC ची आहे. व्हायला पाहिजे. अजून किती दिवसात व्हायला पाहिजे? उद्या पत्र देतो, तुम्हाला त्याची कॉपी देतो. एअर इंडियाच्या AI-171 विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी अद्याप अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने मृतांच्या कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. या दुर्घटनेत उरण तालुक्यातील न्हावा गावची कन्या आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी मैथिली पाटील हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमान दुर्घटनेत एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र वर्ष उलटूनही दुर्घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसल्याने मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांनी चौकशी अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. माझी मुलगी परत येणार नाही, पण दुर्घटनेचे सत्य तरी समोर यावे अशी भावनिक प्रतिक्रिया मैथिली यांच्या आईने व्यक्त केली. याचबरोबर मैथिलीच्या भाऊ आणि बहिणीला सरकारी नोकरी देण्याची मागणी देखील कुटुंबियांनी केली आहे. काहीच नाही भावना, काहीच नाही मागणी. जे अहवाल येणार होता तो अहवाल देखील आलेला नाहीये, तर काय सरकारकडे मागणी मागाल? मात्र तिच्या चौकशी मध्ये थांबलेली आहे. त्याची छानबीन करावी एवढीच इच्छा, बाकी काही नाही. हे असं झाल्याचं पुन्हा होऊ नये. माझी मुलगी त्याची आणि कोणाची जाऊ नये. मागणी बोललेत ते लोक, काय करायचं ते किती वेळा बोलत गेले. चौकशी पूर्ण झाली नाही. आता कोणी आणून तर देणार नाही, गेली आमची. 1 वर्ष झालेलं आहे. आम्ही खूप दुःखात आहोत आणि या भावना आता मीडिया मार्फत मांडत आहोत की या सर्व गोष्टीचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि पूर्णपणे याचा न्यायनिवाडा करून
जनतेला आपलं सरकार ठोस आहे आणि त्या सरकारने योग्य ते खबरदारी म्हणून पुढे या घटना होऊ नये यासाठी हा अहवाल प्रसिद्धी करण्यात यावा की कशामध्ये हे घडले अपघात, एवढीच मी विनंती करतो. त्या अपघातानंतर अजित दादांसोबत अपघात झाला त्याचाही अहवाल आलेला नाहीये, तर काय नेमकी तुम्ही मागणी करणार? आता या वारंवार घटना घडत आहेत, त्या घडू नये यासाठी सरकारने ठोस पावलं उचलायला हवी आणि जनतेला ह्याच्यातून काहीतरी जनतेचं समाधानकारक उत्तर सरकारने द्यायला हवं, जेणेकरून त्यांची प्रतिमा स्वच्छ होईल. जुलै 12 जूनला 2025ला मैथिलीचा मृतदेह जेव्हा आला त्यानंतर जो जनाक्रोश होता तो पाहिल्यानंतर आम्ही सगळेच आलो होतो, कारण माझी ती मैथिली ही माझ्या सख्या बाचीची मुलगी आहे आणि आज पूर्ण 1 वर्ष होत आहे. तिला श्रद्धांजली वाहत असताना ती ज्या कुटुंबात होती ती खूप कष्ट करून कुटुंब पुढे आलेला होता आणि तिच्या नोकरीला लागण्याने ती एअरोस्टेस झाल्यामुळं त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होता. अशा वेळेला कालाचा जो घात झालेला आहे त्यामध्ये मैथिली गेल्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काही त्यांचं जे मिळणार होते ते टाटा वगैरे तर मिळालं असेल, परंतु शासनाकडून जे काही दखल घ्यायला पाहिजे ती त्या पद्धतीने घेतली नाही. काल आजच आमची जी चर्चा झाली त्यावेळेला जी आईने आणि वडिलांनी ती खंत व्यक्त केली की 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जी काही चौकशी नेमली होती त्याचा अहवालसुद्धा आजपर्यंत आला नाही, ती त्याने खतखत व्यक्त केली. माझी सुद्धा अशीच विनंती राहील शासनाला की किमान आज वर्ष होत आहे, वर्षपूर्तीच्या दिवशी तरी शासनाकडून काहीतरी आम्हाला या दुर्घटनेची माहिती कसं झालं, काय झालं, त्याच्यामध्ये काय घातपात होता किंवा तो हादसाच होता, की काहीतरी आपल्याला ती माहिती मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आता तो कुटुंब जे काय भेटला असेल त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होईल, पण ती काय बाजू भरून निघणारी नाही. आता त्यांची मुलं जी शिकत आहेत, मुलगी आता त्यांची कॉलेजला आहे, मुलगाही या वर्षी 12वीला आहे. तर अशा वेळेला माझं म्हणणं की किमान शासनाने लक्ष घालून त्यांच्या मुलांना नोकरीमध्ये वगैरे प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि शासनाकडून सुद्धा त्यांना मदत व्हायला पाहिजे अशी माझी मी विनंती करतो. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरांवरील कौलं आणि पत्रे उडून नुकसान झालेल्या कुटुंबांना हजमानी फाउंडेशनने मदतीचा हात दिलाय. फाउंडेशनच्या वतीने 55 वादळग्रस्त कुटुंबांना सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले. यापूर्वी झालेल्या वाटप कार्यक्रमात काही लाभार्थी वंचित राहिले होते. त्यानंतर संबंधित कुटुंबांचा सर्वे करून त्यांच्या गरजेनुसार सिमेंट पत्र्यांचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे नुकसानग्रस्त आणि गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. या वितरण कार्यक्रमाला तहसीलदार महेश चितोळे, महाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद राऊत, डॉक्टर जिते, डॉक्टर इरफान तसेच समाजसेवक हसन भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. मान्सून काळात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा देण्यासाठी कोकण रेल्वेने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. मान्सून 2026च्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह भूस्खलन प्रवण क्षेत्रांमध्ये विविध सुरक्षात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. 15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मान्सून वेळापत्रक लागू करण्यात येणार असून काही संवेदनशील ठिकाणी रेल्वेगाड्यांच्या वेगावर निर्बंध असतील. बोगदे, कटिंग क्षेत्र आणि धोकादायक भागांमध्ये रॉक बोल्टिंग, रिटेनिंग वॉल आणि जलनिस्सारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी 657 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली असून चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा येथे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्जन्यमापन, नदी पातळी आणि हवामानावर सतत नजर ठेवली जाणार आहे. महाराष्ट्र में जो नया काम हमने शुरू किया पिछले 1 वर्ष से, हमारे पास GRP नहीं थी, लेकिन अब हमारे पास महाराष्ट्र स्टेट में हमारे स्टेशनों पे GRP उपलब्ध है. इस प्रकार के जो 139 पे भी जो हम कंप्लेंट्स देखते हैं, इस प्रकार के जो झगड़े हैं वो काफ़ी कम हो गए हैं, उन्होंने कंट्रोल किया है. अलार्म चेन पुलिंग पे उन्होंने कंट्रोल किया है.
थेफ्ट जो कुछ केसेस होते थे वो कंट्रोल हुए हैं, लेकिन निश्चय ही लंबी दूरी की गाड़ियां हमारे यहाँ ज़्यादा चलती हैं। उसमें जो प्रवासी दूर से बैठ करके आते हैं और हमारे लोकल लोगों को छोटे डिस्टेंस ट्रैवल करना होता है, तो उस भीड़ में इस बार खास करके हमने समर स्पेशल के समय में हमने लगभग ऐसी हर गाड़ी को अपने आरपीएफ और जीआरपी से मैन कराया था। हर 3 कोच पे 2 टीटी रखे थे और इस बार इस संख्या में काफ़ी कमी आई है हमारे यहाँ कोंकण रेलवे में। देखिए, जो रिजर्वेशन, मेरे ख्याल से आप रिजर्वेशन टिकट की शायद बात कर रहे हैं, तो रिजर्वेशन टिकट्स जो हैं वो आज हमारे पीआरएस सेंटर्स पे लोग आते हैं, उसको टिकट लेते हैं, और जो आईआरसीटीसी का वेबसाइट है, लगभग 80 से 85% लोग अब हमारे काउंटरों पे ना आकर के वेबसाइट से टिकट बुक करते हैं। और हर ट्रेन का एक ओपनिंग डेट होता है, तो डिमांड सप्लाई में इम्बैलेंस है, इसलिए लोगों को इमीडिएटली कंफर्म रिजर्वेशन टिकट नहीं मिल पाते हैं। इसका हल तो यही है कि और गाड़ियां बढ़ें और नए कोचेज लगें। तो हमने इस कोंकण कन्या में जैसे अभी 3rd AC का कोच बढ़ाया उसको, 1-2 और गाड़ियों में हमने 3rd AC कोच बढ़ाया है। तो लेकिन डिमांड ज़्यादा है, सप्लाई कम है, तो इसलिए रिजर्वेशन टिकट जल्दी बुक हो जाते हैं। रायगड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीनंतर नव्या चर्चांना उधाण आले। अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया देताना अनिकेत तटकरे यांनी भेट घेतल्यास त्यांचे स्वागत करू, मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेला विरोध कायम राहील असं स्पष्ट केलंय। दरम्यान भरत गोगावले हे येत्या 15 ऑगस्ट पूर्वी रायगडचे पालकमंत्री होतील असा ठाम विश्वास देखील आमदार दळवी यांनी व्यक्त केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। निवडणूक बिनविरोध झाली, पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन केलं। एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या करण्याचा फॉर्म भरला होता, परंतु पक्षाचे सर्वोच्च नेते शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म आपण विड्रॉ केला 3 तारखेला, आणि 4 तारखेला ज्यांचे फॉर्म होते त्यांनी विड्रॉ केले, त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली। आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल की महायुतीतल्या नेत्यांना त्याने भेटावं। काल भरत शेटला भेटले। आता आपल्याकडे येणाऱ्यांचं मी सगळं स्वागत निश्चित करतो, परंतु उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना आतापर्यंत राजकीय तटकरे साहेबांचा उलटफेर करणारा प्रवास आहे, त्याला काउंटर करण्यासाठी, छेद देण्यासाठी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। जरी ते आले तरी नक्की चहा पाणी त्यांचा सन्मान मी नक्की करेन, पण आतापर्यंत त्यांच्या जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचं काम मी कायमस्वरूपी निश्चित करणार। कारण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला भरत शेटने तो निर्णय घेतला आहे, मला वाटतं तो आमचा अधिकार आहे, आणि महायुतीचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरत शेटच्या रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल। पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली, याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे, आणि मग या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेट आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेट आमचे पालकमंत्रीपद निश्चित येतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की नाही देतील। श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध वेळा समुद्र किनाऱ्यावर युवकांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमेची सध्या सर्वत्र चर्चा होतीये। स्वच्छता हीच ईश्वर सेवा हा संदेश देत धवल तवसाळकर यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने सलग 2 वर्ष अथक परिश्रम घेत समुद्र किनारा स्वच्छ केलाय। पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास बीचवर प्लास्टिकच्या बॉटल्स, पिशव्या आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता। पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत युवकांनी स्वतः पुढाकार घेत किनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली। विशेष म्हणजे कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेळास किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य या उपक्रमामुळे पुन्हा खुलून आले आहे। धवल तवसाळकर यांच्यासह ओमकार कोंडेरे, साहिल घोळे, साहिल पवार, आतिश अपराध, क्रिश जाधव, अनुज अपराध आणि आयुष दिवेकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। या उपक्रमाचे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून कौतुक होत आहे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखाखेड आणि जामगे विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जामगे ग्रामपंचायत येथे ग्राहक मेळावा उत्साहात पार पडला। सहाय्यक सरव्यवस्थापक नंदन खानविलकर यांच्या सूचनेनुसार आणि शाखा व्यवस्थापक वैभव केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात बँकेच्या विविध सुविधा आणि योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। यावेळी अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच बँक खात्यांचे महत्त्व आणि ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। जामगे विकास सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत कदम यांनी सोसायटीच्या आर्थिक स्थितीची माहिती देत बँक व्यवहारांचं महत्त्व स्पष्ट केलं, तर बँकेचे प्रतिनिधी दीपक साबळे यांनी विविध बँकिंग सेवा आणि डिजिटल फ्रॉड बाबत जनजागृती केली। कार्यक्रमाला सरपंच देविका जाधव, ग्रामसेवक, बँक प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गरजू आणि वंचित मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी रुद्रनाथ फाउंडेशनने एक सामाजिक उपक्रम हाती घेतलाय। शिक्षण, जीवनावश्यक गरजा आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलांना आधार मिळावा यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। फाउंडेशनच्या मते प्रत्येक लहान मदत एखाद्या मुलाच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते। शिक्षणाची संधी, आवश्यक साहित्य किंवा आर्थिक मदतीच्या माध्यमातून अनेक मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळू शकते। तुमचे छोटेसे योगदान एखाद्या मुलासाठी मोठी संधी ठरू शकते, हा संदेश देत रुद्रनाथ फाउंडेशनने नागरिकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले। समाजातील गरजू मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।